नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 4 वाजतात आणि आपण पाहताय 4च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी येते मोठ्या खंडणी प्रकरणातल्या आरोपी वाल्मिक कराड संदर्भातली. बीड कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानं सीआयडीनं त्याची वाढीव कोठडी मागितलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाल्मिक कराडचे वकील जामीन मागण्याची शक्यता आहे. या सुनावणीनंतर वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. कराडनं खूप पापं केली आहेत, त्याला फेडावी लागणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे. आता ते सुटत नाही. लय पाप केलंय त्यांनी. त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे आता. आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे. कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे. तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता. की कुटुंबाकडे तुम्ही नाही आलात तर कुटुंब तुमच्या घरी आलंय. त्या कुटुंबाचा अपमान होईल, त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ. पुढच्या बातमीकडे. वाल्मिक कराडसोबत पोलिसांची मिलीभगत असल्याचा नवा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. पुराव्यासह दमानी यांनी हा आरोप केला. 3 जुलै 2024 रोजी वाल्मिक कराडवर अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल झाला होता. मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आल्याचा आरोप दमानी यांनी केलाय. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही दमानी या करतायत. सरपंच संतोष देशमुख हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशी देण्याची मागणी मंत्री धनंजय मुंडे करतायत. मात्र ही मागणी करतानाच या प्रकरणावर आपल्याला अधिक काही विचारू नये असंही आवाहन त्यांनी यावेळी केलंय. त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. वाल्मिक कराडच्या मालमत्तेची लिस्ट काही केल्या संपतच नाहीये. बीडच्या मांजरसुंबामध्ये कराडच्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन असल्याचंही समोर आलंय. कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे जमीन आहे. कराडनं याच परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचाही आरोप केला जातोय. शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलाय. या संदर्भात प्रशासनाला तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जून 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये. तेव्हापासून मुरुम उपसा हे झाला, मग खोदकाम केलं अवैध. आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही. मग आम्ही तहसीलदारकडं अर्ज केला समोर 3/7/2024ला. त्याच्या मंडळ अधिकारी यांनी 8/8/2024 येऊन पंचनामा केला. त्यानंतरच प्रशासनाने काहीच ॲक्शन घेतली नाही. तर दुसरीकडे सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळेला फरार घोषित करण्यात आलाय. कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता 1.25 महिना उलटलाय. मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती काही लागलेला नाही. फरार कृष्णा आंधळे हा याच भागात फिरत असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलाय. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आजही मोकाटपणे फिरतोय. आंधळेला पोलिसांनी तत्काळ अटक करावी अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे. कृष्णा आंधळे पोलिसांबरोबर देखील फिरत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. तरीही पोलीस त्यांना अटक करत नाहीत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय. त्याच्यावर पहिले पण 307 सारखे गंभीर गुन्हे आहेत. तो 2 वर्षापासून फरार आहे. तरी देखील तो पोलीस प्रशासनातल्या लोकांसोबत बसून त्या ऑफिसवर हारतुरे देतो कुणाला तरी. तिथं काहीतरी मीटिंग होतात, तिथं सगळ्या घटनेचा म्हणजे हे घटना घडण्याच्या अगोदर ते मीटिंग घेतात, खंडणी मागतात. यामध्ये सगळा सहभाग आहे. तर मला त्याचं उत्तर पोलीस प्रशासनाने दिलं पाहिजे
की फरार आरोपीला जर ज्या ती त्यावेळेस शिक्षा दिली असती तर पुढची ही हत्या घडली नसती. दरम्यान सरपंच हत्या प्रकरणात मकोका लावलेल्या आरोपींवर आतापर्यंत किती गुन्हे दाखल आहेत पाहूया. वाल्मिक कराड 15 गुन्हे, सुदर्शन घुले 19 गुन्हे, सुधीर सांगळे 2 गुन्हे, कृष्णा आंधळे 6 गुन्हे, केदार 6 गुन्हे, जयराम चाटे 3 गुन्हे, प्रतीक घुले 6 गुन्हे, विष्णू चाटे 2 गुन्हे. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडकींना जानेवारीचा हप्ता हा येत्या 5 दिवसाच्या आत मिळणार आहे. 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं. आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वादग्रस्त वक्तव्यामुळे आता चर्चेत आलेत. वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या, असं विखे पाटलांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटल्यानं आता नवा वाद पेटलाय. वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटलांची भूमिका आहे का, असा प्रश्न त्यांच्या या वक्तव्यानं निर्माण झालाय. दरम्यान या प्रकरणी विखेंनी स्पष्टीकरणही दिलं. मस्करीचा विषय असून अवैध वाळू तस्करांवर सरकार कारवाई करतंय. उजनी धरणातील वाळूचे टेंडर लवकरच काढणार असल्याचंही ते म्हणाले. वाळूचे ट्रक पकडले, ते ट्रक पकडले, ते ऐकावं लागतं आपल्याला. आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहे. मला फोन म्हणजे जावं देतात विजय कुमार. नाही, कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं, गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. आपले लोक आहे सगळे. साहेब, या वक्तव्यातून कुठतर आपण वाळू तस्करांचं समर्थन करताय? कुठतर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मी की लक्ष देऊ नका बाबा, हे होतच राहतं, म्हणजे नेमकं काय समजायचं? की तुम्ही सगळ्या गोष्टी कामाला घेऊ नका. आता काही गोष्टी गमतीनं आपण बोलतो माणूस काय, पण वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलो. सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कसूरही झाली नाही. अनेक वेळा अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी लागली आणि वाळू काढण्या एखाद्या नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवणं असं होतं. म्हणून त्याला विरोध माझा नेहमीच त्याला विरोध राहिलेला आहे. बातमी दावोसमधून येते. दावोसमधून उद्योगमंत्री उदय सामंतांनी राजकीय भूकंपाचे दावे केले. ठाकरे गट आणि काँग्रेस फुटणार असल्याचा दावा सामंतांनी केलाय. सामंतांच्या याच दाव्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनीही आता पलटवार केलाय. भाजपची एकहाती सत्ता यावी हे सामंतांच्या मनात आहे का, असा सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय. तर रुग्ण मिळेल तेव्हा राजकीय ऑपरेशन होईल असं सूचक विधान उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. याचा रेकॉर्ड देखील आहे. जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. उदय सामंतजींना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या पदाला धोका पोहोचू नये नवीन आल्यानंतर. अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं मला वाटतं की महायुतीमध्ये आमच्या उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता बनावी का, अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंटवरून दिसत आहे. ऑपरेशन करतो डॉक्टर नसलो तरी येणाऱ्या काळात पुन्हा ऑपरेशन करण्याचं काही मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणले की उभाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहेत, अनेक जण तुम्हाला भेटून गेले ते विद्यमान. तुम्ही त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशन आहे का? तसा रुग्ण मिळाला आहे का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू, तुम्हाला कल्पना देऊ. तर उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला शिंदेंचे आमदार फोडायला गेलेत अशा शब्दात संजय राऊतांनी सामंतांवर हल्लाबोल केलाय. तसंच एकनाथ शिंदे आता फडणवीसांना नकोसे झालेत.
काही दिवसांनी मोदींनाही ते नकोसे होतील असा दावा राऊतांनी केलाय. उद्योगमंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो तो उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील, खासदार फुटतील हे डावसमधून सांगतायत. तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे. जा मुंबईत जाऊन राजकारण करा. डावस हे काय राजकारण करण्याची जागा आहे का? घ्या ना, आमची नावं घ्या. आता आम्ही सगळेच फुटणार आहोत असं सांगा. आम्ही मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमची भूमिका असलेले 20 आमदार आहेत आणि खासदार आहेत. शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे. मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कुणीच ओळखणार नाही. मी सातत्यानं ह्यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिलो. अटलजी होते, अडवाणी साहेब होते, प्रमोदजी होते, तोपर्यंत आमचं बरं झालं होतं. पण गेल्या 10 वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कटकारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात गेला. पुढची बातमी. महायुतीमध्ये पालकमंत्री पदाचा वाद टोकाला गेला आणि त्याचेच पडसाद मुंबईतल्या KEM रुग्णालयाच्या कार्यक्रमात स्पष्ट दिसले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादानं ते गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. त्यातच काल शिंदे सेनेनं केलेल्या आंदोलनावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमध्ये अशा प्रकारचे कुठल्याही पक्षाचे जे प्रदर्शन आहे ते त्यांच्या नेतृत्वाने थांबवले पाहिजे. नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचं प्रदर्शन होणार होतं, पण मी स्वतः गिरीश महाजनजी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी बोललो आणि कुठलंही प्रदर्शन होऊ दिलं नाही. एकनाथ शिंदेजींनी यात दखल घेतली. मला वाटतं सरकारमध्ये एकनाथजी आहे, देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी बसतील, निर्णय करतील. रस्त्यावर ते प्रदर्शन मला वाटतं योग्य नाही. मुख्यमंत्री आल्यानंतर त्या चर्चेमधून सगळे प्रश्न सुटतील. तुमचे जे जे प्रश्न आतापर्यंत आले सरकार स्थापन होण्यापासून ते सगळे सुटत गेले, ते आम्ही सगळे सोडवले. त्यामुळे हाही प्रश्न सुटेल हा विश्वास ठेवा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. पीक विम्यात भ्रष्टाचार झाल्याची कबुली राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच दिली आहे, त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानतोय असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी माणिकराव कोकाटेंना टोला लगावलाय. कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. या राज्याचे कृषी मंत्री असं म्हणाले आहेत की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या पीक विम्यामध्ये. असं तुमच्या चॅनलवर ही कबुली, ही गोष्ट मान्य केली आहे या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी. अतिशय गंभीर विषय आहे हा. विषय मी केंद्र सरकारकडे मांडणार आहे, कारण का 2 अतिशय गंभीर विषय महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी गेल्या 3-4 दिवसात केले आहेत. मी त्यांचे जाहीर आभार मानते की अतिशय उत्तम आणि पारदर्शक कार्य ते करतायत. याबद्दल मी महाराष्ट्राच्या आत्ताच्या कृषी मंत्र्यांचं कौतुक करते, कारण त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीचे निर्णय ह्याचा पर्दाफाश केलाय. दरम्यान पीक विमा घोटाळ्यात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. कारण एकट्या बीड जिल्ह्यातच तब्बल 1,09,264 पीक विम्याचे बोगस अर्ज दाखल करण्यात आले होते. यावर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोळ्याचं कनेक्शन वाल्मिक कराडशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. काय म्हणाले धस पाहूया. सगळे CSC सेंटर तालुक्यातले परळी तालुक्यातले ठराविक लोक आहेत, शेतकरी म्हणता येणार नाही त्यांना, जे कायमस्वरूपी सोकलेले आहेत DCC बँकेपासून. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये DCC बँकेत 200 कोटीचा घोटाळा झालेला आहे. त्यातले 68 कोटी रुपये लाजकाज परत भरण्यात आलेले. दुसरीकडे जर असं बघितलं जात आहे की आका संदर्भामध्ये ह्या आका आणि त्या आका संदर्भाचा या संबंध आहेत का, सगळं बाहेर येईल. आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे. नाशिकमध्ये बोगस पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वसूल करण्यात आलेले पैसे पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. तब्बल 4,500 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरला होता.
आम्ही आमच्या स्तरावर पण पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना पण जनजागृती करायला सूचना दिलेल्या आहेत. सर्व CSC सेंटरमध्ये या पद्धतीच्या सूचना द्या. आणि याच्यापुढे जी काही लोकांची 5172 लोक जे होते त्यांची आपण माहिती आयुक्तालयाला पाठवल्यानंतर आयुक्तालयाने विमा कंपन्यांना त्या पद्धतीचे आदेश दिले आहेत की यांचे अर्ज रद्द करावेत आणि यांना यांच्यापोटी जो 3,88,00,000 रुपये शासनाला भरावे लागणार होते ते शासनाचे वाचले आहेत. याच्यापुढे ते पैसे शासन विमा कंपनीला देणार नाहीत आणि त्यामुळे हे अर्ज रद्द करण्याबाबत त्यांनी कार्यवाही करण्यात येणार आहे. एसटी महामंडळासाठी भाडेतत्वावर 1310 गाड्या घेण्याची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. आता नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे फडणवीसांनी निर्णय रद्द केल्यानं एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय. निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट ठेकेदारांवरच मेहरबानीचा ठपका ठेवण्यात आलाय. एसटी महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे फडणवीसांनी हा निर्णय घेतलाय. एसटीसाठी भाडेतत्वावर 1310 घेण्याची निविदा रद्द. निविदा प्रक्रियेमध्ये परस्पर बदल केल्याचा ठपका. महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती. विशिष्ट ठेकेदारांवर मेहर नजर दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. आता बातमी येते यवतमाळमधून. यवतमाळच्या एका रॅलीमध्ये मंत्री संजय राठोड यांची डायलॉगबाजी पाहायला मिळाली. झुकेगा नहीं साला असं म्हणत राठोडांची डायलॉगबाजी पाहायला मिळाली. संजय राठोड यांचा इशारा नेमका कुणाला याची चर्चा मात्र आता रंगू लागली आहे. पुढच्या बातमीकडे. लीलावती रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगची अभिनेता सैफ अली खाननं भेट घेतली आहे. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर 16 जानेवारीच्या मध्यरात्री त्याला रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. प्रसंगावधान दाखवत भजन सिंगनं सैफला वेळेत रुग्णालयात पोहोचवलं. जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगचे आभार मानण्यासाठी सैफनं डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची भेट घेतली आहे. मुलाकात हुई, मैंने आप ठीक हो जाओ बस यही दुआ करता था, पहले भी दुआ करता था और जो भी है मैं अपना जो काम किया बढ़िया किया, आपके लिए गलत नहीं किया. तो ये भी बोला कि हाँ तू बहुत बढ़िया काम किया. तो 1-2 सेल्फी भी दिया मैंने, कोई भी उनके साथ में था, 1-2 फोटो भी मेरा निकाल लिया मैंने. चलो ठीक है सर, 1-2 फोटो हर कोई चाहता है कि आदमी एक फोटो एक सेल्फी ले सकता सर. सैफनं रिक्षाचालकाची भेट घेतली आहे. याच रिक्षाचालकानं सैफला त्या रात्री लीलावती रुग्णालयात नेलं होतं आणि याच रिक्षाचालकानं सोबत तैमूर देखील असल्याचं सांगितलं होतं. साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देखील या रिक्षाचालकानं दिली होती. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून. अभिनेता सैफ अली खानला 5 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावर शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सवाल उपस्थित केलेत. अवघ्या 5 दिवसात सैफ इतका फिट कसा, कमाल आहे असं ट्विट संजय निरुपम यांनी केलंय. एवढं मोठं ऑपरेशन होऊनही सैफला 5 दिवसात डिस्चार्ज कसा असा सवाल निरुपम विचारतायत. सैफवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलनं फक्त 10,000 रुपयात भारतात घुसखोरी केली आहे. भारत आणि बांगलादेश सीमेवरची डावकी नदी ओलांडून तो भारतात शिरला. मेघालयामध्ये प्रवेश केल्यानंतर एका एजंटनं त्याला आसामपर्यंत आणलं. कोलकात्यात 3 दिवस राहिल्यानंतर शरीफुल मुंबईत आला. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांना भक्कम पुरावे सापडलेत. हल्लेखोर मोहम्मद शहजादची टोपी सैफचा छोटा मुलगा जहेरच्या खोलीत सापडली आहे. टोपीवरचे केस आणि आरोपीचे केस याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. हे पुरावे हल्लेखोर मोहम्मद शहजादचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मदत करू शकतात. हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिनेता रॉनित रॉयच्या एस सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन कंपनीचे सुरक्षा रक्षक सैफच्या सद्गुरू शरण अपार्टमेंट बाहेर तैनात करण्यात आले.
लीलावती रुग्णालयामध्ये नेणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगची अभिनेता सैफ अली खाननं भेट घेतली आहे. जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगचे आभार मानण्यासाठी सैफनं त्याची भेट घेतली. टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता इंटरपोलची मदत घेतली आहे. घोटाळा प्रकरणात 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. इंटरपोलनं अशी नोटीस काढल्यानंतर सर्व देशांचे पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींना शोधण्याची मदत करतायत. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुइलेन सिंड्रोम या आजाराचे 24 संशयित रुग्ण आढळलेत. या आजाराचे गंभीर विचारात घेऊन विश्लेषण करण्यासाठी 9 जणांची समिती नेमण्यात आली आहे. आणि सध्या पुण्यामध्येच गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची दहशत पसरली आहे. पालिका हद्दीतील 6 खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे 24 संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती आहे. आजाराबाबत शरद पवार यांनी ट्विट करून संबंधित आजाराबाबत राज्य सरकार आणि पालिकेनं गंभीर दखल घेण्याची सूचना व्यक्त केली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरता योग्य ती खबरदारी घ्यावी, संभाव्य संकटाचं अतिदक्षतापूर्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे. आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी, कारण पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 24 संशयित रुग्ण आढळलेत आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचारही केले जातात. लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ आजारानं पुणेकरांचं टेन्शन वाढवलंय. त्यावरचाच हा रिपोर्ट. सावधान, पुण्यात आता मेंदू व्हायरस. गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण. कोरोना, मंकीपॉक्स नंतर आता राज्याला एका नव्या आजारानं घेरलंय, गुइलेन बॅरे सिंड्रोम. मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणाऱ्या या आजाराचे संशयित रुग्ण समोर आल्यानं आरोग्य व्यवस्था अलर्ट मोडवर आली आहे. लाखात एका व्यक्तीला होणाऱ्या या आजाराची पुण्यात तब्बल 22 जणांना लागण झाली आहे. नेमका हा आजार काय आहे पाहूया. गुइलेन बॅरे सिंड्रोमचा थेट नसांवर परिणाम. आजारामुळे स्नायू कमकुवत आणि संवेदनाहीन, हातापायाला आधी मुंग्या येऊन पुढे अर्धांगवायूचा धोका, कमी आणि उच्च रक्तदाबाचा त्रास, स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यात अडथळा, गिळण्यात अडचण, तसंच डोळ्यांची समस्या. तर त्या अनुषंगानं आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालं आहे का, किंवा इन्फेक्शियस इटिलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढल्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. मात्र हा आजार नेमका कशामुळे होतो ते देखील पाहूया. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर या आजाराचा धोका. कोणतंही व्हायरल इन्फेक्शन झालं असल्यास गुइलेन बॅरे सिंड्रोम होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. नेमकी काय काळजी घ्यायला हवी ती देखील पाहूया. आपले हात वारंवार धुवा. फ्लू बाधित आणि इतर संक्रमित रुग्णांपासून दूर राहा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो. त्यामुळे जर तुमच्या शरीराला वारंवार मुंग्या येत असतील किंवा स्नायू कमकुवत होत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.